Hello everyone. Today we will learn about need for classification of plants. Previously we learned the structure of plant. यामध्ये आपण बघितलं the main part of plants are root, stem and leaves. Again flowers and fruits are also the part of plants. या प्रत्येकाचे फंक्शन्स आपण बघितले आणि लिहून घेतले. नीड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. वर्गीकरणाची गरज का भासली तर आपल्या पृथ्वी तलावर वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत. त्यांचे आकार, त्यांची फळं, फुलं, सुगंध हा वेगळा आहे. त्यामुळे त्यांना एका विशिष्ट गटामध्ये ठेवण्याची गरज होती. त्यामुळे त्यांचं वर्गीकरण करण्यात आलं आणि या सगळ्या गुणधर्मावरून आपण त्यांना ओळखू शकतो. त्यांच्यामधले सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस आपण सांगू शकतो. यामध्ये तुम्हाला एक टेबल दिलेला आहे. या टेबलमध्ये आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वनस्पतींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. यामध्ये त्या कुठे उगवतात, त्यांचं स्टेम कसं असते, हाईट कशी असते, ब्रँचेस कशा असतात, लीव्स, फ्लावर्स आणि फ्रूट्स कसे असतात, पुन्हा त्यांचे उपयोग काय, या तक्त्यामध्ये लिहायचे आहे. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्समध्ये तुम्हाला जे चित्र दिलेलं आहे त्या चित्रामध्ये वेगवेगळ्या झाडांची चित्र तुम्हाला दिलेली आहेत. त्यांचे आकार, फांद्या, फळं, फुलं ही वेगवेगळी आहेत. यावरून ट्रीज म्हणजे झाडं हा पहिला प्रकार आपण बघू. यामध्ये व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन मँगो, बनियान अँड टॅमरिन ट्री. आंब्याचं झाड, वडाचं झाड आणि चिंचेचं झाड यामध्ये काय सिमिलॅरिटी आहे, सारखेपणा आहे, तर ही सगळी मोठी झाडं आहेत, ह्यूज ट्री आहेत. ट्रीज ग्रो टॉल, हॅव हार्ड अँड स्ट्रॉंग ट्रंक म्हणजे टणक असं त्यांचं स्टेम असतं. ब्रँचेस स्ट्रॉंग असतात आणि वाढतात. त्यांचे फ्रूट्स आणि फ्लावर्स हे पेरिनियल असतात म्हणजे वर्षानुवर्ष येत राहतात. यामध्ये अजून तुमचा नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन हिबिस्कस, ऑलिएंडर अँड लँटाना प्लांट्स. हिबिस्कस वी नो दॅट जास्वंद, ऑलिएंडर कन्हेर आणि लँटाना म्हणजे त्याला टणटणी असं नाव आहे, आजूबाजूला आपल्याला दिसत असतात. तर हे श्रब्स या प्रकारात मोडतात, झुडपं या प्रकारात मोडतात. सम प्लांट्स ग्रो क्लोज टू द ग्राउंड आणि जमिनीपासून हे जवळच वाढतात. त्यांची हाईट ही 2 ते 3 मीटरपेक्षा कमी असते, स्मॉल साईज असतात. त्यांचं स्टेम हे हार्ड असतं, थिक असतं. त्यानंतर हर्ब्स. प्रश्न आहे, व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन फेन्युग्रीक अँड पेरिविंकल प्लांट्स. फेन्युग्रीक मेथी आणि पेरिविंकल सप्तपर्णी. तर हे हर्ब्स या प्रकारात मोडतात. त्यांची हाईट ही खूप कमी असते, जमिनीच्या लगतच असते. 1 to 1.5 मीटर ते वाढू शकतात. त्यांचं लाईफस्पॅन फ्यू मंथ्स, काही महिन्यापर्यंत किंवा 2 वर्षापर्यंत ते जगू शकतात. आणि त्यांचं स्टेम जर आपण बघितलं तर ते ग्रीनिश कलर आणि फ्लेक्झिबल असतं. त्यानंतर हॅव यू सीन वाईन्स लाईक वेली. वाईन्स म्हणजे वेली, पंपकिन, रेलरोड क्रीपर, कवाली, वॉटरमेलन और ग्रेप वाईन. हाऊ डू दे ग्रो. वाईन्स आपल्याला माहिती आहे ते कोणाच्या आधाराने वाढतात. त्यांना काही सपोर्टची गरज पडते. काही जमिनीवर फैलतात तर काहींना आपल्याला काडी लावून त्याला आधार द्यावा लागतो. खाली तुम्हाला चित्र दिलेली आहेत. क्लाइंबर्स लाईक द मनी प्लांट हॅव एरियल रूट. मनी प्लांटचे जर आपण रूट बघितले तर ते जमिनीत पण असतात आणि हवेमध्ये पण असतात. टेंड्रिल्स हा शब्द तिथे आलेला आहे. स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर. आणि हे स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर जर तुम्ही काकडीचा वेल बघितला तर तुम्हाला दिसेल हे स्प्रिंग आधार शोधतात आणि आधाराला गुंडाळत जातात. त्यामुळे त्या वेलीला सपोर्ट मिळतो. तर आपण आज अकॉर्डिंग टू शेप अँड हाईट ऑफ द स्टेम यावरून प्लांटचे 4 प्रकार बघितले, ट्री, श्रब, हर्ब आणि क्रीपर. व्यवस्थित लक्षपूर्वक हा व्हिडिओ ऐका आणि समजून घ्या. थँक्यू.